मित्रांनो, पृथ्वीवर स्वर्ग कसा अवतरतो हे जर पाहायचं असेल तर आत्ता सह्याद्रीच्या कुठल्याही उंच कड्यावर जाऊन तंबू ठोका आणि पहाटे लवकर उठून कातळ कड्याजवळ जाऊन शांत उभं राहा. तुम्हाला स्वर्ग अगदी उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळेल. मस्त फुलं सडा पडलाय 2 वाजलेत आणि आम्ही आता पाबे घाटाला चाललोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. ऍक्च्युली आहे ना, ही जी लाईन आहे ना ही शुभची, त्याच्यामुळे मी विसरले की नक्की काय म्हणावं. ते आपोआप येतं ना, त्याची लाईन तो बोलतो, आपली आपण बोलतो. सो मित्रांनो, आम्ही आता मडे घाटात चाललोय कॅम्पिंगला. सगळा ग्रुप आमचा सकाळीच गेलेला आहे. काही लोक दुपारनंतर निघाली आहेत आमच्यासारखी. आम्हाला पण लेट झालाय, थोडं लवकर जायचं 10-10:30 वाजता, पण म्हटलं जाऊ द्या, झालंय 12-12:30 वाजता आम्ही निघालो. मध्ये एका ठिकाणी आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणजे फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते. उपवास आहे ना अमृताचा. आणि आरुनी खास आग्रह केला होता चिप्स घेऊन या. म्हटलं यस बेटा, घेऊन येतो मी. आणि खरंच इतकं दिवसांनी असं एकदम ह्याच्यामध्ये खूप भारी आहे. म्हणजे सिंहगडच्या ह्या साईडला मी आलेच नव्हते खूप वर्षाला असेल. आणि ही फुलं त्या साईडला नाहीयेत बघा. आपण तिकडे उपसनला वगैरे गेलो तिकडे नव्हती. या साईडला प्रचंड फुलं आहेत. हे बघा, क्लास मस्त ना. सही असं वाटतंय खरंच फुलांमधनं चाललाय आमचा रस्ता. तर मंडळी, आता आम्ही पाबे घाटात आहे. ऍक्च्युली आम्ही एका ठिकाणावर आलोय आणि ते ठिकाण मस्त आहे आणि तुम्हाला एक नजारा दाखवते. हा जो आहे तो राजगड आहे आणि ही आहे स्वराज्याची पहिली राजधानी. आणि इकडं आहे तो तोरणा, जिथे स्वराज्याचा पहिला किल्ला आहे, जो महाराजांनी 16व्या वर्षी घेतलेला. वाव, बघितलं काय मस्त ना. आणि काय दिसतंय, एवढं छान वातावरण आहे ना आज. एकदम क्लिअर वातावरण आहे, एकदम क्लिअर दिसतं ते. आता माझं तर राजगड झालेलं आहे, फक्त तोरणा राहिलाय. तो पण अर्ध्यावर गेलो आणि आमची चिल्ली पिल्ली जरा छोटी होती आणि त्यांनी जरा थोडंसं त्यांच्यामुळं ती रडायला लागली, त्याच्यामुळे आम्ही खाली आलो. त्याच्यामुळे तोरणा राहिलाय माझा. पण आम्ही 100% नक्की करू आणि तुम्हालाही दाखवू, तोरणाही दाखवू आणि राजगड पण दाखवू. ज्यावेळेस मी राजगड केला त्यावेळेस आम्ही व्लॉगिंग करत नव्हतो, पण आता तुमच्यासाठी आम्ही परत एकदा राजगड सर करूयात. काय भारी दिसते वातावरण बघा तुम्ही. हे बघा, हा पाबे घाटाचा असा विहंगम असा नजारा. तर मंडळी, आता आम्ही जेवायला आलोय. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. ॲक्च्युली मला उपवास आहे. ते त्यांनी खाल्लं होतं थोडंसं चहा आणि हे, पण आहे का. वाव, बरं झालं. मी म्हटलं ना, नवरात्र एखाद दिवस असेल आज. चला, खिचडीची तर सोय झालेली आहे. आता बाकीचं बघू आपण. चपाती का भाकरी चालेल. एक ताट देते आणि एक खिचडी द्या. हा, चाललोय ना खाली. जाऊन आलो, आता भेटून आलो सगळ्यांना. हो, काय मागवले? बरेच काही गोष्टी आहेत. उसळ वगैरे वाटतं, बटाट्याचं काय आहे. बसू नाही नाही तर बाहेर चल. सो आम्ही आता हे बघा इथे आलोय. गिरिराज हॉटेल म्हणून आहे बघा हे. आणि त्यांच्याच
रेफरन्सने आम्ही त्या प्लॉटवर कॅम्पिंग करतोय, कारण लोकल आहेत ना, लोकलचा सपोर्ट लागतो कॅम्पिंगला, आणि इंडियामध्ये तर 100% ते गरजेचं आहे. मस्त आहे. आणि काय स्पॉट आहे बघा, नाही बघा, इथे गाडी लावली आहे मस्तपैकी, आणि इथे त्यांचं हॉटेल आहे, शिंदे म्हणून आहेत, आणि त्यांचा नंबर आहे बघा 9823703435 हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही जर इकडं आले तर इकडे या. आता जेवणाची वेळची ऑर्डर दिली आहे, आणि अमृताला उपास आहे, खिचडी सांगितली. सो मित्रांनो, हे बघा वरण वगैरे, उसळ आहे, ही कढी आहे, हे काय मग ठीक आहे, भाजी असेल एखादी, आणि बघा काकडी, कांदा वगैरे, लोणचं, आणि मस्त भाकर. ओ हो. आणि हे जेवण अमृताला खूप आवडतं, पुढच्या वेळेला ते खाण्यासाठी येऊ खास. चला. सो मित्रांनो, मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे, आणि फराळाचं झालेलं आहे तिचं, आणि आम्ही चाललोय आता मडेघाट. वॉटरफॉल आयुष्यात पहिल्यांदा चाललोय. तुम्ही पण नाही गेला ना? नाही, मी पण नाही गेलो. येस. अरे ते खालचं डॅश कॅम्प किती दाखवतो, आणि मस्तपैकी ऑफ रोड आलेलं हे आम्हाला थोडंसं लागलं आहे. अरे कसलं भारी वाटतंय पण. आणि खाल्लं पाणी चाललंय. वाव, घनदाट झाडी आहे, बापरे. जर एकटा माणूस आला आणि रात्रीच आहे ना, येड होईन इथे. खरंच आहे. आता आलोय म्हणून ठीक आहे, रविवारी गाडी लागली सोडलं नसतं. हॉटेलवाल्यांची गाडी असेल. आहेत की तिकडे पण लागलेल्या आहेत गाड्या. हा हे काय ह्याचाच वॉटरफॉल होत असेल. ओई. R&D करून ठेवली आहे. पुढून काय माहिती जाती का नाही पुढे गाडी. वळून येऊ ना. हो या. आता आहे ऑफ रोड. नाही जाणार. नाही जाणार. नको घालायला उगाच काहीतरी मोडताड नको. बघून येऊ का? बघून ये, पण मला नाही वाटत जाईल पण घालायचे म्हणलं तर, पण उगाच मोडताड होईल ना. चला आता मी बघून येते रस्ता आहे की नाही. ओ लॉक नाही ना होणार. हे बघा कारवी. ज्या कारवीसाठी एवढे लोक वेडे झाले, ती कारवी इथे आहे. हे बघा, हा असा ऑफ रोड पॅच आहे. माहीत नाही की गाडी जाईल का नाही, पण गाड्या गेलेल्या आहेत इथनं. तर टू व्हीलर गेल्यात की 4 व्हीलर गेली आहे माहीत नाही. तर आम्ही रायलिंगीला घातली होती गाडी. आता हे तर माहीत नाही हे काय करतील. पुढे तर चांगला वाटतोय रस्ता, तिथे जरा तेवढा पॅच जरा खराब आहे. हे बघा, हे असा रोड आहे. ओ माय गॉड, कसलं डेन्स फॉरेस्ट आहे, बाप रे. हे बघा असली झाडी आहे. हे बघा, रात्रीची असली टर्केल नाही ते. वाघ पण असतील इथे, सांगता येत नाही. बाप रे. आणि गरम होत आहे खूप, ह्युमिडिटी खूप आहे. काय झालं? नाहीये रस्ता नाही. शॅट. अरे येस. रिस्क घ्यायला नको. ऍक्च्युली घेतलेलं नाही, जिथं जाईन तिथं नाही इथनं गेली असती काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जर पुढे जर दगड टाकले असतील तर काय उपयोग आहे ना, कशाला जायचं उगाच. आणि गाडीला पण कशाला त्रास आहे. आपली 4x4 म्हणून काय उगाच मोडायची नाही आपल्याला. काय हा मी चालत जाते, या वळून. बॅगच घेते का डायरेक्ट? ओके. हे बघा रिवर्स घेता येते आता. ॲक्च्युली त्या पॉईंटला गेली पाहिजे होती, भारी वाटली असते. सो आम्ही
तिथं पार्किंगला गाडी लावली आहे आणि धबधब्याचा तो पॉईंट आहे, मगाशी नाही का गाडी टाकली होती तुम्ही बघितलं ना. सो तिकडं आता चालत चाललो आहे. मी तर जाऊन आलो मगाशी, पण अमृताला दाखवू तिथून धबधब्याचा व्ह्यू खूप भारी दिसतो. चला जाऊ. तिथे गेल्यावर मला सांग, थार जाणार गेली असती, थोडं जरा गाड्या लागल्या असत्या बरोबर, मग डेअरिंग केली असती. बघा अनफिट म्हटल्यावर कसं व्हायचं, अनफिट. इथपर्यंत चांगलं आहे, तिथं खाली जायला रस्ता बघ कसा आहे. दम लागला होता. मग लागलं ना. सांग बोल, होतं का शक्य? असे दगड टाकली आहेत, गाडी नसती गेली शक्य आहे काम होता. पुढं नाही बघितलं ना मी. पुढं बघ, सिंहगड सारखा ट्रेकिंगचा तो गाडी जायला पाहिजे पण गाडी इथं गाडी लावून मग इथं फक्त फिरायला नाही ना. मग माझ्या गाडी न्यायची ती गाडी जाऊ दे, पुढच्या वेळेला जीसीबी घेऊन येऊ आपण. हे बघा फर्स्ट व्ह्यू. बघा ना मंडळी, काय सुरेख प्लेस आहे ना, कहर एकदम, शब्द नाही शब्द. बघा, आणि हा सगळा वरंधचा भाग आहे, म्हणजे कोकणातला भाग आहे खाली, जबरदस्त. आणि ह्या डोंगराच्या पलीकडच्या साईडला रायगडचा कडा येतो, म्हणजे रायगड दिसतो त्या कड्यावरून. आणि सगळं जंगल. आणि आपली तिथं थार दिसते का तुम्हाला, तिथं लावली आहे. आणि ॲक्च्युली आमचा तिकडे जाण्याचा प्लॅन होता सरांच्या इकडे, म्हणजे सरांनी सगळ्यांनी जे जिथं गाड्या लावल्या तिथं कॅम्प करायचा प्लॅन होता. पण हे सगळं बघून असं वाटतं आहे की इथेच कॅम्प करावं. भाऊ माझं तर 100% नाही, 99% फिक्स झालं आहे की इथं कॅम्पिंग करू आपण. कारण सकाळी जे धुकं पडतं ना, मला ते बघायचं आहे इथे कसं दिसतं ते. आणि जे रॅपलिंग करतात आहेत ना, तो दादा नेमकं आमचं बोलता बोलता आमची ओळखच निघाली. होतं असं, कारण आता सगळे गाववालेच असतात ना, त्याच्यामुळं कुठली ना कुठून तरी ओळख मिळतेच. तर तो म्हणला, मग त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवला, त्यांनी तो असा इकडं जो असं ढग आलेत ना तो काढलेला. सो मग अमृताला म्हणलं यार आपण इथंच थांबू, कदाचित नशीब असेल तर सकाळी धुकं बघायला मिळेल. तर तो पण म्हणा, त्याला विचारलं मी की सेफ आहे का, तो म्हणला अहो बिंदास करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उलट हेच ठिकाण सेफ आहे आतमध्ये जंगलात करण्यापेक्षा. त्याला विचारलं वारं वगैरे जास्त असतं का, तो म्हणला नाही वारं एवढं नाही आहे, तुम्ही बिंदास थांबा, फक्त लाईट नाही आहे अजिबात इथे. म्हटलं लाईटची सोय आहे आमच्याकडे, काहीच नाही प्रॉब्लेम. हे बघा ना खाली कसलं कोसळतं आहे जबरदस्त. आणि आता एक टीम रॅपलिंगची चालली आहे 4-5 लोकांची. आम्ही पण विचारलं होतं किती कसं काय होतं आहे, तर आज म्हटलं आज नको करायला. अमृता म्हणली मी उद्या करते, माझी तर डेअरिंग नाही बाबा, तिची आहे ती करेल उद्या. मित्रांनो हे बघा सगळा सेटअप लावला आहे. आणि ॲक्च्युली काय चंद्र वगैरे दिसतं आहे, आणि ॲक्च्युली ते डोळ्यांना दिसतं आहे, कॅमेरा नाही जस्टिस करणार. आणि ऑलमोस्ट सगळं झालं आहे आता लावून. आणि आत्ता वाजलेत 7:20. पण एक प्रॉब्लेम आहे इथं, हे बघा भयानक कचरा आहे. आणि जिथं जाईल मग इथून पुढं गाडी लावली तरी तोच प्रॉब्लेम आहे. सो म्हटलं आता एवढा कचरा मी आता साफ करणार आहे, कारण आता आपल्याला इथं वावरायचं आहे ना, तर चांगलं नाही वाटत आहे. जेवढं जमल तेवढं मी साफ करतो.
हे बघा, इथं पण आहे, इथं पण आहे, तिथं पण आहे. चला, तुझं काय चाललंय? खिचडी बनवती. ठीक आहे, ओके, यस, बनव. मला पण आवडती. वातावरणामध्ये फक्त आमची एकच गाडी आहे आणि अख्ख्या मडे घाटामध्ये, आणि सगळे तिकडे आहेत. सगळे तिकडे टेंट लावून कॅम्प करता येते आणि आम्ही एकटेच इथे, कारण आम्हाला सकाळचा असं विहंगम असा नजारा बघायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलोय, कारण तिथून इकडे येणं जमणार नाही, आम्हाला माहिती आहे. चला, माझं काम करतो मी पिशवी घेतली छोटी, आता ही हातात घालणार आहे अशी, आणि ह्या पिशवीमध्ये सगळं कचरा गोळा करणार. चला. फक्त आहे ना, गाडीच्या आसपास आहे ना बघा, एवढा कचरा. प्रत्येकाचा नेलं, कशाला असं करायला लागेल. हे बघा, आता व्यवस्थित साफ झालं. किती वेळ लागले? 5 मिनटं पण नसेल लागले मला. चला, आता आहे ना, कुकिंग एन्जॉय करा. वा, बारीक बारीक, वा 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 वा, बारीक बारीक, वा 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 वा. मस्त बटाटा टाकून देऊ आणि तो शिजवून घेऊ आपण. मिरची उधळली. लांब पर्यंत काही नाहीये बघा. ही सोलो कॅम्पिंगची मजा आहे. ॲक्च्युली तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही वेड धाडस करतो वगैरे, पण तसं काही नाही आहे. कारण स्थानिक लोकांना विचारल्याशिवाय आम्ही कुठलीच गोष्ट करत नाही. आणि स्थानिक लोकांना विचारलं ना, ते म्हटले बिंदास राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला नंबर पण दिले त्यांनी, काही अडचण आली तर सांगा, 2 मिनटात येतो आम्ही, आहे का नाही. अंधारात दिसतोय का नाही माहिती, पण नाही दिसणार, मावळायला चाललाय आणि एकदम डार्क लाल झालाय, लाल बुंद झालाय. हो ना, जसं उगवताना कसं लाल बुंद, हो, मावळताना पण लाल बुंद झालाय. आणि खाली शहरांच्या चकमकाट लाईट दिसतात आहेत, हा ना, टिमटिमणाऱ्या. आणि तुम्हाला नाही दिसणार, कारण काय लांबचं आहे, गोप्रोमध्ये काहीच नाही, जस्टिस होणार. आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे ॲक्च्युली रायरेश्वर आणि दिव्यागर नंतर आमची सोलो कॅम्पिंग आहे, आणि त्याच्यामुळे जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. आणि इथे जे आहे ना ते शॉप आहेत त्यांचे, तुम्हाला नाही दिसणार, हे शॉप आहेत. त्यांना विचारलं मी, तुम्ही थांबता का शॉपवर? नाही म्हटलं, आमचं गाव जवळ आहे, 5 मिनटाच्या अंतरावर, त्याच्यामुळे तिथं असतो. इकडे सगळे शिंदे मंडळी आहे. सो ठीक आहे, नाही इथं काहीच प्रॉब्लेम नाहीये. आमच्या गाड्या पण आहेत इथेच, हो, जवळच आहेत, लांब नाही आहेत. कुत्रे आहे का रे? पुढे काहीतरी येताना दिसतंय बाई तिथून. हे काय डोळे चमकतात तिथं. बोर्ड आहे. आहे काहीतरी तिथं, डोळे चमकतात आहेत. कुत्रा असतं तर भुकला असतं रे. पाहिलं ना किती मस्ती आहे. टॉर्च घेऊन चाललोय कुशल. काहीच नाहीये, काहीच नाहीये. मला का असा भास झाला, असे चमकल्यासारखं वाटलं डोळे. बरं ठीक आहे, जाऊ द्या.
लक्ष ठेवणार आहे मी तरी. आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे कारण पूर्ण जंगल आहे. त्याच्यामुळे लांब पल्ल्याची पण टॉर्च घेऊन आलोय मी, जेणेकरून जेवढा वेळ आपण खाली आहे ना तोपर्यंत थोडं लक्ष ठेवता येईल त्यांनी. काय चाललंय? बटाटा टाकला शिजायला. ओके. त्याच्यामध्ये टाकायचंय ना. हां, खिचडीमध्ये बनवा मस्त, एक नंबर. सो मित्रांनो, या खिचडी खायला. बाप रे बाप, जबरदस्त. आणि आता वाजलेत 8 आणि अंधार काळोख आणि मस्त रातकिड्यांचा आवाज येतोय आणि आम्ही मस्त इथं जेवतोय. हा, ही बघा एकटीच खाते तिकडं कोपऱ्यात. अच्छा, दूध ठेवलंय का? बरं ठीक आहे. तिने ना ॲक्च्युली घरून दूध आणलं होतं ना आम्ही, ते उकळायला ठेवलंय. सो जेवण वगैरे झालं की मग कॉफी घेऊ मस्त. हां, मग काय राहील. अरे बाहेर जरी ठेवलं तरी राहील कारण खूप थंड वातावरण आहे इथं. मस्त आली आहे. मस्त खाऊन घेतो बाबा, आता खूप भूक लागली आहे. सो मित्रांनो, रात्रीची आता मला नाही माहिती तुम्हाला दिसते का नाही, 9:30 वाजलेत आणि आम्ही आता टेंटमध्ये आलोय. मस्त वाटतंय, भारी वाटतंय. थंडी वाजतीये आणि ओल आली आहे. हे बघा खाली थंडी वाजायला लागली ना म्हणून आम्ही वरती आलो. आणि हे बघा कुठं ओल आली. हे ना हे थोडं लीक होतंय बरं का, थोडं काय माहिती आता काय होतंय. नाही होतंय ना, आम्ही पण आता पावसाळ्यात केली ना कॅम्पिंग तेव्हा थोडं असं टिपायचं. बरं ठीक आहे, जाऊ द्या, चालतंय. चला आता डायरेक्ट सकाळी भेटूयात मस्त नजाऱ्यासोबत, विहंगम नजारामध्ये. चला बाय. सुप्रभात मित्रांनो. आणि एवढी थंडी आहे ना, बाप रे बाप. आम्हाला घरी कसं AC लावायला लागतोय रोज, आणि इथे एवढी थंडी आहे असं वाटलंच नाही. अमृता कुडकुडतीये. आणि हे बघा काय सुंदर ठिकाण आहे आणि अविरत सुंदर, अविरत म्हणजे शब्द नाही आहेत. हे बघा, ओ माय गॉड, बाप रे बाप. आणि रात्री जे आम्ही इथे थांबण्याचं जे प्रयोजन केलं, अचानक ठरलं ते फक्त याच्यासाठी, देवानी फक्त हे दाखवण्यासाठी आम्हाला इथं थांबून घेतलं. जबरदस्त. पुढून बघा, इकडून पण काय नजारा यार. आणि एवढं प्रचंड वारं आहे ना इथं, बापरे. म्हणजे आम्ही रात्री थांबलो 1 वाजेपर्यंत वारं नव्हतं, आणि जसं साधारण 1:15-1:30 वाजला त्यानंतर भन्नाट वारं सुरू झालं. हे बघा, ही पूर्ण व्हॅली आहे ना गुडूप झाली आहे, आणि इकडे धबधबा. आपण तुम्हाला वाटेल मी फार कडेला आहे, कडेला नाही आहे. बघा 2 दगड अलीकडे मी, चांगली मोठी अशी जागा आहे पुढे. हो. ॲक्च्युली ना आम्हाला तिथं गाडी लावायची होती त्या टप्प्यावर, पण गाडी जाणारच नव्हती तिथं. नाहीतर आहे ना दोन्ही बाजूने असे व्हॅली टाईप आहे तिथं. ठीक आहे, जे काय दिसतंय ते खूप सुंदर, त्याच्या पलीकडे आहे. स्वर्गात आल्याचा भास आहे हा. क्लास. आणि जर वारं कमी झालं की मग ड्रोन शॉट दाखवतो तुम्हाला, भन्नाट. कसा होता अनुभव तुझा रात्रीचा? रात्री मला झोपच येत नव्हती लिटरली. मी पण जागच होतो की बराच. काय व्हायचं, गार लागायचं आणि मग मी उठायची आणि एखादं काहीतरी स्वप्न पडायचं मला. ऍक्च्युली घाबरत नाही मी, पण काय वाजलं की मग मला असं हे दचकायला व्हायचं आणि मग मी उठायचे. पण ज्यासाठी थांबलो ना ते सार्थक झालं बाबा. आणि मी पहिल्यांदा पाहतीये हा जो सीन येतो ना, मी माझ्या लाईफ मधला पहिल्यांदा आहे हा असा. माझ्या पण लाईफ भारी. म्हणजे आम्ही वरंदा घाटामध्ये पाहिलं होतं, पण त्यावेळेस ते थोडे छोटे पुंजके होते. हे म्हणजे
नेक्स्ट लेवल. एक नंबर आहे. आणि थंडी बेकार असते थंडी. घेतली. कसा गेलाय माझा रात्री. इकडचं बंद करायला पाहिजे होतं. पुढचं बंद करायला पाहिजे होतं. आम्ही नाही उघडत शुभ आणि मी असलो. चला तर आपण ह्याची मस्त वाफळती कॉफी घेऊयात. आणि कॉफी घेता घेता आणि वाफळती कॉफी घेता घेता त्या नजाऱ्याचा आनंद लुटूयात. हे बघा पाणी ठेवलंय मी गरम करायला. हे बघा उकळलंय अक्षरशः. ते म्हणतंय मला उतरवा रे उतरवा. मी पार उकळून उकळून चाललोय रे. हा आपला पहिला कप. हा आहे आपला दुसरा मग. आणि याच्यामध्ये चाललंय गरम गरम पाणी. पाणी कमी पडलं. एक नंबर. आता मस्त कॉफी घेऊयात. तोपर्यंत तुम्ही ड्रोन शॉट बघा. पनीर कापून घेऊया. पनीर फ्राय करायचं चाललंय. ऍक्च्युली मला पण उपवास आहे. सो त्यांना म्हटलं की असं असं करूयात आपण. हा चालेल ना. तर ते म्हटले काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर पनीर फ्राय करू आणि मस्तपैकी ते खाऊयात. चालेल. आणि नंतर चहा ठेवू वाटलंच तर. आणि इकडे पनीर फ्राय होतात आहेत. आणि इकडे बघा वातावरण काय म्हणावं आता. आणि धुकं अजून वाढले. हे बघा वाढले का.
कारण ॲक्च्युली काय आलं, वारं आहे ना, वारं नसतं ना तर मग अजून वरती आलं असतं धुकं. वाऱ्यामुळं ते पलीकडेच जाते. आणि इकडे मस्त पनीर मोठं केलं आहे गॅस. ओके, आता मस्त करचळू त्यांना, जर भाजल्याशिवाय मजा नाहीत. काय म्हणली? फ्राय करायचं आहे ना म्हणून. मंडळी या जेवायला, ॲक्च्युली नाश्ता करायला. मस्त पनीर फ्राय मगाशी तुम्ही बघितलेच, आणि कालची खिचडी राहिली होती थोडीशी, ती घेतली आहे खायला. कसं आलंय? मस्त लागतंय ना. वा, ओ माय गॉड. गरम आहे का पनीर खूप? हे बघा, मस्त ना. छान लागतंय रे. मला असं वाटलं की नुसतं पनीर कसं लागेल. मस्त लागतंय. सो मित्रांनो, नाश्ता झाल्यानंतर आम्ही जे 9:30 वाजता सगळ्या ग्रुप बरोबर मिक्सअप झालो, ते आता 12:30 वाजलेत. मस्त धमाल केली पोरांबरोबर. ऍक्च्युली त्यांना रॅपलिंग करायची होती आणि ते मागच लागले होते, आम्हाला सोडतच नव्हते. एवढे तास झाले त्यांना चाललं होतं की आम्हाला घेऊनच जायचंय. ऍक्च्युली काय झालंय, आता इतकं ऊन पण झालंय ना, आणि तिथे आहे ना आज गर्दी आहे, संडे आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. सो मला काम करायचं होतं पण मी रद्द केलंय ह्यावेळेस. ना, ती म्हणली जाऊ दे, पुढच्या वेळेला करतो. सो चला आता पुढचा वेळ तो कधी येतोय. मग काय, इकडे आलं की मग करूयात. हो, नक्की नक्की. चला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.